हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते. आणि आज आहे माझ्या चॅलेंजचा 25वा दिवस. आणि काय झालं, मी इथे कटिंग करायला बसली, एवढं छान सेटअप वगैरे केलं, पण माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथेच अर्धवट राहिला. आणि मी कटिंग वगैरे व्यवस्थित करत होती, तर त्याच्यामुळे अर्धवटच राहिला. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या काय. आणि नॉर्मली बेसिकली हे कटिंग कसं करायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी माझं खांद्याचं माप घेतलं आहे आणि खांद्यानंतर मग मी गळ्याचं माप घेतलं, गळा कापून घेतला. आणि हे बघा इथेच माझा व्हिडिओ स्टॉप होऊन गेला. आणि मी पूर्ण कटिंग टाकलेलं होतं, कसं माप घेतलं कसं नाही, पण ते काय आलेलंच नाही आहे. म्हटलं जाऊ द्या. त्याच्यानंतर मग मी स्टिचिंग करून घेतली. तर हे जे आहे ना, ड्रेस मटेरियलचं कापड होतं, आमच्या दीदीने दिलेलं होतं. मग म्हटलं चला त्याचा ड्रेस शिवूया. लॉंग टॉप शिवलेला आहे मी त्याचा. तर कटिंगचा मी व्हिडिओ टाकू शकलेली नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट स्टिचिंगच करून घेतली. आणि एकदा कटिंग केली तर जे नॉर्मल ज्यांना मशीन वगैरे येत असेल, ज्यांना टिपा मारायला वगैरे येत असेल, त्यांना स्टिचिंग करायला खूपच सोपं जातं. तर आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस आणि आज आहे ब्ल्यू कलर. तर ब्ल्यू कलर असल्यामुळे मी ब्ल्यू कलर घालून बसलेलीच आहे. तर अजून 2 दिवसांनी मी व्हिडिओ टाकणारच आहे. आम्ही छान नवरात्रीचं रेडी होऊन जाणार आहे. नवरात्रीमध्ये म्हणजे ना भरपूर सारे असे हे असते, पॉझिटिव्हिटी असते, एकदम छान वाटतं तयार होऊन बसल्यावरती. तर मी साडी घालणारच आहे. तशी ब्ल्यू साडी होती माझ्याकडे, पण आज काय माझं मूड नव्हता. मग म्हटलं जाऊ द्या, आपल्याला ड्रेस पण शिवायचा होता. मग मी उद्या परवापासून साड्या घालणारच आहे, जसं तुम्हाला मी दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मी इथे स्टिचिंग वगैरे करून घेते. खूप इझी, म्हणजे ज्यांना आहे ना नॉर्मली जर मशीन चालवता येत असेल ना, तर त्यांनी हे छोटं मशीन घेऊन आहे ना खूप साऱ्या गोष्टी बनवू शकता. खूप साऱ्या म्हणजे ना, हे मशीन माझ्या इतकं कामात आलं आहे ना. आणि त्याची प्राईस आहे ना फक्त 4,000 रुपये. म्हणजे या उषाचं मशीन आहे, ब्रँडेड आहे ऑब्व्हियसली, त्याला काही तोडच नाही आहे. आणि काम पण इतकं छान स्मूथ चालतं ना. आणि हँडवर्क आहे, हातानेच तुम्हाला फिरवायचं आहे. म्हणजे ज्यांना ऑलरेडी आधी नाही का, आपण आता मी कसं माझ्या आईकडे वगैरे मशीन शिकलेली आहे, तर तिच्याकडे मशीन होतं, तर मी चालवायची. पायाने चालवायचं मला आयडिया होती, पण हाताने चालवायची काय आयडिया नव्हती. पण लगेच मला हँड यूज टू झालं, म्हणजे मी लगेचच चालवायला लागली हाताने पण. जास्त काही वेळ लागला नाही मला. आणि नॉर्मली तुम्हाला अल्टर वगैरे करायचं असेल, घरगुती कामासाठी, किंवा स्वतःचेच तुम्हाला ड्रेस वगैरे शिवायचे असेल, किंवा स्वतःचं ब्लाऊज वगैरे शिवायचं असेल, तर हे मशीन एकदम परफेक्ट आहे सगळ्यांसाठी. आणि मी तर म्हणते एक मशीन सगळ्यांच्या घरी असायलाच पाहिजे. कारण की एकतर काही ना काही फाटत असतं, किंवा आपण जे मार्केटमधनं कपडे आणतो त्याला ना सिंगल टिपा मारलेल्या असतात. मग सिंगल टिपा मारलेल्या असतात, तर त्याच्यामुळे काय होतं की जे उसून जातात. कारण की त्याच्यात ज्या टिपा असतात ना, त्या मोठ्या टिपा असतात. त्याच्यामुळे 5 नंबर 6 नंबरच्या टिपा असतात, त्याच्यामुळे ते उसून जातात. त्याच्यामुळे मग आपल्याला अल्टर करायला जावंच लागतं. मग जर तुम्ही असं छोटंसं मशीन 4,000चं जरी घरात असलं ना, तरी पटकन आपण मशीनवर टिप मारू शकतो. आणि नॉर्मली तर आपण बाहेरूनच कुर्त्या घे, त्याच्यानंतर हे पायजामा वगैरे म्हणा, काही पण घ्या, तर आपण मार्केटमधूनच घेतो. आणि मोस्टली मुली तर जे कुर्ते वगैरे, आता शॉर्ट कुर्ती, लाँग कुर्ती याचं खूप ट्रेंड निघालेलं आहे, कॉटनच्या कुर्तींचं, तर आपण मार्केटमधूनच घेतो. तर कधी कधी काय होतं की परफेक्ट माप जरी घेतलं स्मॉल, तर त्यांचं एक प्रॉपर साईज त्यांनी शिवलेली राहते. तर आपलं माप पूर्ण परफेक्टच राहतं, असं काही नाही, कमी जास्त वगैरे राहतंच आपलं. त्याच्यामुळे ना, तर तुम्ही हे मशीन जर घेतलं तर घरीच अल्टर करू शकता. कारण की मार्केटमध्ये तुम्ही गेला, आता वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे रेट आहे. आता मी ज्या एरियामध्ये राहते इथं 20 रुपयाला एक टिप मारून देतात. पण मग जर तुम्ही अजून गावात गेले, पुण्यामध्ये गेले, तर अक्षरशः 40 आणि 50 रुपये घेतात फक्त अल्टरची. त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही जर असं छोटंसं मशीन जर, मी हाच विचार करून घेतला की 40-50 रुपये, आणि आपला काही एक ड्रेस नाही राहत, आपण 4-4 ड्रेस घेऊन जातो. मग 4 ड्रेसचे तुम्ही 200 रुपये देण्यापेक्षा, तर त्यापेक्षा 4,000चं मशीन घेतलेलं परवडेल. जर तुम्ही हिशोब केला, समजा
4 ड्रेस तुम्ही जर महिन्याचे 4 ड्रेस असेल तुमचे किंवा 1-2-3 महिन्यातून तुम्ही ऑब्व्हियसली आपण जातो मार्केटमध्ये आपल्याला वाटतं आणि आजकालचं काय आहे मार्केटमध्ये गेल्यावर ₹200 ₹250 शॉर्ट टॉप वगैरे भेटतात. मग आपण घरी आल्यानंतर जर त्याला ₹50 जात आहे आणि आपण काय असं काही नाही की गेलो आणि एकच ड्रेस घेतला असं काही नाही, 4 ड्रेस घेतात पोरी मला माहिती. त्याच्यामुळे मग अल्टर करण्यामध्ये जर तुम्ही दर महिन्याला ₹200 घालवत आहे तर त्यापेक्षा मशीनच घेतलेलं परवडेल ना. ते कायमचं तुम्हाला राहील. आणि फक्त हे उषाचं आता भरपूर सारे मशीन आहे ऑनलाईन भेटतात. आता मला हे जे मशीन होतं इलेक्ट्रिकचं, तर माझ्या बहिणीने इलेक्ट्रिकचं मशीन दुकानातून घेतलं होतं शॉपमधनं, पण ते तिचं खराब झालं अक्षरशः 2-4 दिवसातच खराब झालं. मग त्याच्यामुळे ना मग म्हटलं जाऊ द्या इलेक्ट्रिकचं वगैरे आपल्याला मशीन घ्यायचं नाही, आपल्याला याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मग मी हेच मशीन घेतलं, कारण की हे मशीन आहे खूप चांगलं चालतं लोखंडाचं आणि लाँग टर्मसाठी खूप चांगलं आहे. इलेक्ट्रिकचं कोणतीच गोष्ट आपण भरोसा ठेवू शकत नाही. इलेक्ट्रिकच्या बाकीच्या गोष्टी खराब होतात तर मशीनच काय. त्याच्यामुळे आहे ना मग मी मशीन हेच घेतलं, इलेक्ट्रिकचं मी प्रेफर नाही केलं, कारण मला तो अनुभव आला, म्हणजे माझ्या घरामध्ये अनुभव आला माझ्या बहिणीला. त्याच्यामुळे मग मी इलेक्ट्रिकचं मशीन न घेता हे मशीन घेतलेलं आहे. म्हणजे आणि सगळ्यांना असं वाटतं, सगळे मला हेच बोलतात की हात खूप दुखत असेल, पण बिलकुल नाही दुखत असं वाटतं आपल्याला. हे एकदम इझिली चालतं हे मशीन, एकदम इझिली. म्हणजे तुम्ही बघत असाल ना एकदम इझिली फिरतं असं. त्याच्यामुळे ना असं हे नाही की खूप हात दुखेल, आणि आपल्याला कुठं हात दुखायसारखे कामं करायचे. आपल्याला फक्त काय करायचं की अल्टर वगैरे करायचं आहे किंवा मग कुठे उसवलं वगैरे असेल टीप वगैरे तर त्याच्यासाठी. आणि छोट्या मुलांचे कपडे तर तुम्हाला माहिती किती उसवत राहतात, छोटे मुलं इकडे तिकडे खेळतात. त्याच्यामुळे मग आता हे आमच्या इथं असे बॅकग्राऊंडला आवाज येईल तुम्हाला, फेरीवाले वगैरे येतात त्याच्यासाठी. तर छोट्या मुलांचे जे कपडे राहतात ते पण भरपूरपणे उसवत राहतात, तर त्याच्यासाठी पण खूप युजफुल आहे. तर नक्की हे मशीन परचेस करा, मला तो खूप आवडलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझं खूप कामं झालं. आता मी हे चॅलेंज घेतलेलं होतं, हे मी जस्ट आहे मी घरी, मला टाईम आहे म्हणून मी घेतलं आहे. त्याच्यानंतर मी आता माझं हे चॅलेंज झाल्यानंतर मी वेगळी न्यू सिरीज चालू करणार आहे, तुम्हाला मी ते दाखवायलाच. आणि मी काय असं माझं बिझनेस वगैरे किंवा अशा काही गोष्टी त्याच्यामुळे मी हे मशीन काम करत नाही. तर एक मला आवड आहे, आणि मला असं वाटतं की ज्यांना आवड आहे, जे कोणी घरी बसलेले आहे, तर त्यांनी हे नक्कीच करावं. कारण की एक सकाळचं काम वगैरे आवरल्यानंतर दुपारी भरपूर टाईम राहतो, आणि मला तर भरपूरच टाईम राहतो असं मला वाटतं. आता बाकीच्यांचं काही मी सांगू शकत नाही. तर त्याच्यामुळे ना मी म्हटलं चला काहीतरी करू घरी बसल्या. तर मी हे काम चालू केलं. आणि त्याच्यानंतर आता तर दिवाळीनंतर तर मला टाईम नाही राहणार. तर टाईम का नाही राहणार, भरपूर जणांना तसं माहिती, पण माझे जे नवीन सबस्क्रायबर आहे, नवीन फॉलोवर्स आहे, त्यांच्यासाठी हे एक सरप्राईज राहील. तर मी नेक्स्ट जी सिरीज घेऊन येणार आहे त्याच्यासाठी तेव्हा तुम्हाला कळेलच. आणि तोपर्यंत तर माझे हे चॅलेंजेस मी कंप्लीट करते. आत्ताशे अर्धे झाले, कारण आज 25वा दिवस आहे चॅलेंजचा, म्हणजे अजून 25 चॅलेंज कंप्लीट करायचे मला. अजून 25 दिवसामध्ये बघू मला काय बनवायचं आहे. तर असं जास्त बसून माझं कंबर पण जास्त दुखतं. तर बघू आता आज काय बनवणार आहे मी. आता तर हे 25 दिवस मी ना आदल्या दिवशी व्हिडिओ करते आणि तो दुसऱ्या दिवशी पोस्ट करते. तर आज मला बनवायचं आहे, आज मी बघेल काय बनवायचं ते. तर बघू शकता आता फायनल लुक. तर हा माझा लाँग कुर्ती, म्हणजे मला आता इतकी प्रॅक्टिस होऊन गेली ना. तर हा आहे लाँग कुर्ती. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट आणि लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला पण. ओके, बाय बाय.